तन्मय वॉज राईट. खरंच खूप डिफिकल्ट टास्क आहे एकाच घरात राहून एकमेकांचे चेहरे न बघणं. बट एनिवे आजचा दिवस करेन मी ऍडजस्ट. उद्यापासून आयुष्यभर एकमेकांच्या समोर एकमेकांच्या सोबत असणार होतं पण एकमेकांची सावली बनून. बरं चल तू पण या सगळ्या दिवसभराच्या धावपळीत थकली असशील. तू पण झोप आता, आराम कर. उद्या भेटूयात आपल्या लग्नात. मला राहवत नव्हतं म्हणून फोन केला. गुड नाईट. गुड नाईट. बाय. अद्वैत साहेब, सुनबाई येतो मी. पोचले असतील ते. भालबा एवढ्या घाईघाईत पुढे निघालात? शेजारच्या गावात एक महत्वाचं काम आहे, तिकडे चाललोय. हो, पण तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? छे घाबरलं वगैरे नाहीये, मला उशीर झालाय ना म्हणून. आज कुठेही जायचं नाहीये. हा, अहो काल घरला आला होता तुमच्या मी, पण तुमच्या घराला टाळं होतं. हा, ते आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. बरं काम काय होतं तुमचं? आता तुम्हाला तर माहीतच आहे, हा सुरेश भाऊ पाटील वावशीचा विकास व्हावा म्हणून किती झटतोय ते. अहो वावशीचं भलं ह्यातच पाटलाचं हित. रात्रंदिवस या गावातल्या लोकांसाठी, या गावासाठी मी सातत्याने झटतोय. आता कालचंच उदाहरण घ्या. आपल्या नानांची बायको सुलभा मावशी, तर मोरेंचा सासरा आणि तो वसंत गुरवचा आजा, या सगळ्या आजारी मंडळींना एकत्र घेऊन मी स्वतः शहराकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये, एकदम चकाचक हॉस्पिटलमध्ये धाडलंय. बोला. वा, छान काम केलं ना तुम्ही. अहो हे तर काहीच नाही, माझ्या प्रयत्नामुळे अजून बरीच विकासाची कामं होणार आहेत. तसा फोन सुद्धा आला होता मला. वा. हॅलो. नमस्कार पाटील साहेब, मी तेजस बोलतोय जनचिरायू संस्थेमधून. हा तेजस साहेब, अहो तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. बोला बोला. हा अहो मी म्हणजे आमची टीम इथे कधीच पोहोचली गावामध्ये. आम्ही इथे शाळेमध्ये आलोय, अजून कोणी आलं नाही इथे. ऐका ना, आपल्याला कसं आहे दुपारीच हा कार्यक्रम सगळा जो आहे तो आटपा लागणार आहे, तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर गावकऱ्यांना पाठवाल का? हो हो, मी येतो. अख्खा गावच गोळा करतो तिथे. हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हीच या ना आधी, म्हणजे कसं गावकऱ्यांना सांगायला बरं पडेल ना की पाटील साहेब पण आलेत. आणि हा, तुम्ही येता का लवकर? हा हो हो हो, अगदी 0 मिनिटात आलो बघा. ठीक आहे, थँक्यू. हा हा, ठेवतो ठेवतो. भालबा, आता तुम्ही कुठेही जायचं नाही. महत्वाचं काम आहे माझं. हे बघा, महत्वाचं काम आज काय करायचं नाही. आज आपल्या शाळेत मोफत अन्नधान्य वाटप आहे, ते पण माझ्याकडून. तेव्हा मंगलाताईंना पण सांगायचं काय, आणि तुम्ही पण यायचं. ते आधी सगळं सामान आतमध्ये ठेवा बघू. जा जा जा, ते सामान सगळं आतमध्ये ठेवा. पाटील साहेब आलेत ना, सगळे आलेत ना? हो सगळे आलेत. तुम्ही चालू करा ना. हा करूया. मी आणि मॅडम तेच म्हणत होतो की तुमचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या हस्ते आपण हे सगळं देणार आहोत, तर उद्घाटनाला तुमचं एक भाषण झालं तर मजा येईल. हो, म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल तुमचं. हा प्लीज, म्हणजे प्लीज प्लीज नाही म्हणून प्लीज. ठीक आहे.
एक मिनिट जरा हे इथं थांब. काय रे, काय झालं? हे कांदा बदलतो. साहेब साहेब तुम्ही एकटे नका धरू तो काम, मी पण येते. मित्रा ठीक आहे, मी पकडलाय. नाही साहेब ठीक आहे, अशाने पटपट जाऊ आपण. पर पिशवी दे. शेखर मी पण येतो. हा पकड. हात लाव फक्त मागे. हो तुम्ही ठीक आहात? हो निघायचं. चला चला. मित्र हाच रस्ता ना? हो सरळ सरळ साहेब, मी सांगत जाते. सुरेश पाटलाचं नाव काढल्याशिवाय वावशी पूर्ण होणारच नाही. त्रिनयना देवी आईचा, त्रिनयना देवी आईचा, त्रिनयना देवी आईचा. पायऱ्या तर सांभाळ. अजून किती बाहेर येत का नाही म्हणजे? पुण्यावरून आलेल्या या मंडळींना मी सांगू इच्छितो, विशेषतः फाल्गुनीबाईंना मी सांगू इच्छितो, अरे तुम्ही दोघं कुठे राहिले होते? हो पाटील साहेब, तुम्हीच पाठवलात ना गावात लोकांना बोलवायला. मग सगळे आले का? हो आलेच सगळे, पण बालबांची सून मंगला ती नंतर येते बोलली. मग भालबा कुठे आहेत? बालबा गेलेत लग्न लावायला. दुसऱ्या गावला. बसा बसा, तुम्ही बसा. पाटील नक्की आलेत ना सगळे? हो हो, हे दोघं राहिले होते तेही आले आता. तर वावोशी गावातल्या माझ्या सगळ्या लोकांना मला सांगायचंय, झालं झालं. जायचं नाही, थांबा, मी आलोच. अद्वैत ये बाळा, ये इथे उभा राहा. हा द्या, माझ्याकडे द्या.
बाईसाहेब, द्या. आबा असू दे असू दे. अरे ते विधी असतात, करावे लागतात. विधी असतो तो. अदबाई त्यांना हात दे. सांगतोस जावई बापू, चला. मधुपर्क पूजन करा, अंतःपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता, दोघे करावी उभी, वाजंत्रे बहुगलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. आता दोघांनी एकमेकांना हार घालून घ्या. अद्वैतशी लग्न झालं की नेत्रा जिवंत राहणार नाही हे विधी लिखित आहे. आतापर्यंत आपण या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत. आता उरली आहे ती शेवटची आणि महत्वाची अट. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. त्यामुळे हे लग्न अग्नीला 7 फेरे मारून नाही, तर त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घालूनच पूर्ण होईल. तेव्हा नेत्रा, अद्वैत, तुम्ही त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घाला आणि हे लग्न संपन्न करा. हे असं का होतंय?
काळजी करू नका. नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाची गाठ वर बांधलेली आहे. लग्न तर व्हायलाच हवं. मी बघते ना गाठ कशी सुटते ती. अद्वैत नेता, त्रिनयना देवीच्या साक्षीने हा विवाह आता संपन्न झालाय. मधुपर्क पूजन करा, अंतःपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी, वाजंत्रे बहुगलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. आता दोघांनी एकमेकांना हार घालून घ्या. अद्वैतशी लग्न झालं की नेत्रा जिवंत राहणार नाही हे विधी लिखित आहे. आतापर्यंत आपण या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत. आता उरली आहे ती शेवटची आणि महत्वाची अट. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. त्यामुळे हे लग्न अग्नीला 7 फेरे मारून नाही तर त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घालूनच पूर्ण होईल. तेव्हा नेत्रा, अद्वैत, तुम्ही त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घाला आणि हे लग्न संपन्न करा.
हे असं का होतंय? काळजी करू नका. नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाची गाठ वर बांधलेली आहे. लग्न तर व्हायलाच हवं. मी बघते ना गाठ कशी सुटते ती. अद्वैत नेता, त्रिनयना देवीच्या साक्षीने हा विवाह आता संपन्न झालाय. सुखी राहा. सौभाग्यवती व्हावं. काही क्षणांचं सौभाग्य जगून घे, कारण आता या मंदिरातून प्रवास थेट स्मशानाकडे. सौभाग्यवती नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष, या म्हाताऱ्याला विसरू नको. शांत पडा. राजाध्यक्ष साहेब, माझ्या नेत्राला सांभाळा. मला माहितीये तुम्ही तिला तुमची मुलगीच मानता, पण कधी काही तिच्याकडनं चूक झाली तर तिला सांभाळून घ्या.
जपा तिला. आबा, नेत्रा तर माझी जबाबदारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आयुष्यभर सुखात ठेवेन तिला. डब्याला काकू आज आज दोन पोळ्या जास्त पाठवा. 2 पोळ्या. हा भाजी 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 पण थोडीशी जास्त पाठवा. बंटी भाऊजी आलेत ना. भाऊजी. हा आणि अनिल म्हात्रे आलेत. भाऊजी आलेत ना. भाजी कसले पाठवाल? बटाट्याच्या काचऱ्या. हा नीट कापा. ऐक बंटी. गळा कापायचा. गळा. नाही नको. रक्त सांडेल सगळीकडे. साफसफाई करायला लागेल आपल्याला. नको गळा नको. गळा कापूया. हात कापूया. बंटी नेत्रा, बाळा, तुम्ही सगळे व्यवस्थित पोहोचलात ना घरी? हो आबा. बाळा, राहवत नाहीये म्हणून एक बोलू का ग? हो बोला ना, काय झालं? बाळा, तुझं लग्न म्हणजे आपल्या घरातलं शेवटचं शुभ कार्य होतं. आता यापुढे आपल्या घरात कुठलंही शुभ कार्य पार पडणार नाही. आणि हे शुभ कार्य असूनही अशा पद्धतीने ते पार पाडावं लागलं याची आयुष्यभर रुखरुख लागून राहील ग माझ्या मनाला. मी देवीआईकडे जाऊन प्रार्थना करणार आहे. आई, अशी वेळ कधीच कोणावरही येऊ देऊ नकोस. बरं, त्या सगळ्या अटी पाळून लग्न लावताना सुद्धा अशा काही घटना घडत होत्या, त्याचं एक दडपण आलंय बघ माझ्या मनावर. आता त्यातल्या त्यात महत्वाची आणि समाधानाची गोष्ट हीच की ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच तुझं लग्न झालं. आबा, गावात कोणाला संशय नाही ना आला? नाही, काही अंदाज बांधता येत नाहीये. पण बाळा, तुझं लग्न सुरू असताना गावात तिकडे काहीतरी विचित्र घटना घडल्या आहेत असं कानावर आलंय. पाटील जखमी अवस्थेत देवळाजवळच्या झाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेत. त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत. नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नाहीये बघ. चलो जेठानी जी. आबा, मी करू तुम्हाला थोड्या वेळात? हो बाळा, कर. हा, आता लवकर चला जेठानी जी. काय म्हणाल? जेठानी जी म्हणजे नेत्रा वहिनी. ताई, तुम्ही मला वहिनी नका म्हणू. तुम्ही मला नेहमी नेत्रा म्हणता ना, मग आताही नेत्राच म्हणा. मी अजूनही तुमच्या लहान बहिणीसारखीच आहे. ओके नेत्रा. चला आता, देवघरात सगळे वाट बघतात. चला. मला तर खूप मज्जा येते. नेत्रा माझ्या हातात असती ना तर मी तुमच्या लग्नावर ना मस्त फिल्मच बनवली होती. चल. लाडूवाली भैया. काय प्रकार आहे सगळा? पाणी घे. सावकाश. ठीक आहेस का? तुला रक्तही नाही आलंय कुठे, पण मग हे एवढं रक्त कसं काय? काय झालंय नक्की? अधोक्षजनी स्वतःचा हात कापून घेतलाय.
लाडू 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 ते 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 ते. लाडू 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 तू इकडे ये बस बस लाडू सावकाश. थांब थांब. कशात बरं काय हे? तुला सांगितलं होतं ना ग नको येऊस एकटीने. कधीही व्हायलंट होऊ शकतो तो. कशाला आलीस तू? वाली त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. त्याला ट्रीटमेंटची गरज नाहीये. तू काहीतरी केलं असशील म्हणून वागलाय तो असा. सुरा का होता त्याच्या हातात? त्या सूर्यानी गळा कापणार होता तो माझा. ज्यास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई त्यास मिळेलही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. पण ती का करतोयस असं? अशाने जीव जाईल तुझा. कळतंय का? ग्रंथ मिळाल्याशिवाय जीव जाऊ देणार नाही मी त्याचा. काय ग्रंथ ग्रंथ ग्रंथ? झालंय ना आपलं बोलणं. देणार आहे तुला ग्रंथ. आजच नेत्राचं लग्न झालंय. लग्नानंतर ती मरणार आहे. ती मरू दे मग देते शोधून ग्रंथ तुला. मरेल ना लग्नानंतर नेत्रा? हा मनोरमा जिला त्रिनयना देवीचं वरदान आहे ती मुलगी कधीच लग्न करू शकणार नाही. आणि जर तिने लग्न केलं तर तिचा संसार यशस्वी होणार